शुभ नव्या. ओ माय गॉड, न्यू पार्ट. पार्ट आहे 23. सो पार्ट 22 मध्ये बघितलं होतं आपण, शुभ मस्त झोपूनच असतो तर नव्याचे कॉल्स पण रिसीव्ह नाही करत. आणि मग तसंच नव्या करते केवांशला कॉल आणि शुभचा ॲड्रेस घेते आणि तसंच घरी जाते. तर शुभ बघून शॉक्ड होतो आणि मग तसंच नव्या बोलते की जा जा पटकन रेडी हो, आता टेस्ट आहे आपली कॉलेजमध्ये. सो आता पुढे बघू काय करतो शुभ, काय बोलतो शुभ. देन शुभ तसंच विचारात पडतो की ही इथे कशी काय आली, काय विचार करून आली, ॲड्रेस कुठून शोधली, पण घरी का आली असेल. याल घरचे विचारल्यानंतर तर काय सांगू, एक्सेट्रा एक्सेट्रा. असा शुभ फटाफट कसं तरी रेडी होतो आणि मग हॉलमध्ये येतो. तर तसंच शुभची मम्मा नव्याला नाश्ता देत असतात. तर नव्या नाही नाही बोलत असते तर त्या बोलतात की असं फर्स्ट टाइम आली तू आणि असं कसं नाही बोलते ग, लाजू नको, खा, थोडंसं दिलंय सो खाऊन घे. तर नव्या प्लेटकडे बघते आणि बोलते की आंटी थोडं नाहीये, प्लीज कमी करा, हवं तर मग खाते मी. देन तसंच त्या कमी करून देतात आणि मग नव्या खात असते आणि टेस्ट जरा जास्त चांगली असते तर नव्या तसंच तारीफ करते. आणि मग इतक्यात केवांश येतो शुभच्या घरी. तर नव्याला बघता शॉक्ड होतो आणि मग तसंच विचारायला लागतो की नव्या तू इथे कसं काय. नव्या तसंच सांगायला लागते की अरे हो आज टेस्ट आहे आणि आज शुभ कॉल नव्हता उचलत, मग मला घ्यायला यावं लागलं. तर केवांश पण मस्त हो बोलत बसतो आणि मग शुभ येतो रेडी होऊन आणि तसंच शुभची मम्मा दोघांना नाश्ता देत असतात. तर दोघेही नाही बोलून लवकर निघायचं बघत असतात कारण नव्या बसून आहे. आणि मग तसंच नव्याचं होताच निघतात तिघेही मिळून. ओके. बाहेर येताच नव्या बोलते की तुझी गाडी असू दे, मी गाडी काढते. देन शुभ बसतो नव्याच्या गाडीवर आणि केवांश आपल्या बाईकने सिंगल असतो. आणि मग कॉलनीच्या बाहेर जाताच शुभ विचारायला लागतो की काय झालं होतं तुला असं लगेच घरी यायला. तर नव्या असंच सांगते की तुला उठवत होती तर तू उठला का नाही. झोपेसाठी माझे कॉल्स तू कट करून परत रिसीव पण नाही केला, मग मला राग आला. सो तसंच केवांशकडून ॲड्रेस घेतली आणि आली. तर शुभ बघतो केवांशला आणि बोलतो की तू मला सांगितलं का नाही, का नाही ही येणार आहे म्हणून. तर नव्या बोलते की मीच बोलली त्याला सांगायचं नाही म्हणून. अच्छा हो का. शुभ बोलतो की अच्छा म्हणजे ही तुझ्या जास्त जवळची आहे, मला विसरला हो ना. ठीक आहे बेटा, वेळ येऊ दे तुझ्यावर कधी, मग बघतो. देन काही वेळाने कॉलेजमध्ये पोहोचतात. तर शुभ बोलतो की चल ना कोणती टेस्ट आहे ती देऊन देऊ सोबतच. तर नव्या हसत असते आणि बोलते की मी आधी खूप घाबरत होती आंटीसोबत बोलायला, पण नंतर आली हिंमत तर नाही वाटली भीती. देन शुभ बोलतो की आता तुझे किती लेक्चर आहे आणि केव्हा फ्री होणार आहे तू. तर नव्या सांगते की बॅक टू बॅक थ्री आहेत. सो ऑलमोस्ट 1 वाजेपर्यंत फ्री होणार आहे मी. तर शुभ ठीक आहे बोलून चालला जातो कॉलेज आणि नव्या जाते आपल्या कॉलेजला. सेपरेशन नाव स्टार्टेड. शुभचे बॅक टू बॅक 2 लेक्चर असतात. तर शुभ 12 वाजताच फ्री होऊन जातो आणि सोबत बाकी फ्रेंड्ससोबत बोलत असतो असंच. तर त्यात 4-5 गर्ल्स असतात ज्यात त्या बोलतात की चला ग्राउंडवर काहीतरी गेम्स खेळू. देन जातात तसंच सगळे. तर ऑलरेडी काही मुलं क्रिकेट खेळत असतात. मग तसंच शुभ केव्हाच दोघेही क्रिकेट खेळायला लागतात आणि त्या गर्ल्स बसलेल्या असतात चीअर गर्ल्स म्हणून, सपोर्ट करत असतात. आणि शुभचा फोन बॅगमध्ये असतो. सो मग अशा प्रकारे फुल मॅच खेळण्यात बिझी होतो शुभ. आणि मग असंच 1 वाजून जातात आणि नव्या बाहेर येताच कॉल करते शुभला. तर शुभ रिसीव्ह नाही करत, मग परत करते तरी रिसीव्ह नाही करत. तर नव्याला येतो खूप राग आणि तसंच केवांशला करते कॉल. तर केवांश पण रिसीव्ह नाही करत कारण त्याचा पण फोन बॅगमध्ये आहे. आणि मग नव्या आपल्या फ्रेंड्समध्ये सांगते की मी शुभच्या कॉलेजमध्ये जाऊन येते हा. हा कॉल्स घेत नाही आहे आणि हा लेक्चरमध्ये नाही आहे कारण 12 वाजताच फ्री झाला आहे. सो त्यातले 2 मुली येतात नव्यासोबत आणि मग तसंच त्या जातात शुभच्या कॉलेजला. तर नव्या आत जाताच बघते तर ग्राउंडवर क्रिकेट खेळत असतात. तर नव्याला शुभ केव्हा दिसत नाही, पण इतके मुलं आहेत मीन्स जाऊन बघायला हवं असं बोलते. आणि तसंच जाते तर शुभ दिसतो आणि मग तसंच बघत उभी असते. तर सोबतच्या फ्रेंड्स बोलतात की अगं हाक मार ना, तो काय मस्त खेळत आहे बघ ना. तर नव्या रागातच तिकडे बघत बोलते की थांब, त्याचाच लक्ष जाऊ दे आणि त्यालाच इकडे येऊ दे, मग बघते मी त्याला. ओ बाप रे. देन 10 मिनिटांनी शुभ पाणी प्यायला जातो आपल्या कॉलेजच्या गर्ल्सकडे. देन तिथेच बसतो हसत बोलत. तर नव्या हे सर्व बघत असते आणि मग तसंच इकडे तिकडे बघत असताना नव्याकडे लक्ष जातं. तर तसंच परत बघतो आणि ओळखून घेतो की अरे ही तर खरंच नव्या आहे आणि तिच्या फ्रेंड्स आहे. सो मग तसंच उठतो आणि जातो आणि नव्याकडे बघत हसत विचारतो की अगं नव्वू, तू केव्हा आली आणि हाक का नव्हती मारली. नव्या बोलते की मला येऊन 30 मिनिट जवळपास झाले असेल आणि तुझं एन्जॉय करणं बघत आहे, मस्त निवांत जे चाललंय तुझं तेच.
तर शुभ बोलतो की अगं मग कॉल करायचा होता ना. तर नव्या बोलतो की फोन चेक कर, मग बोल. देन फोन असतो बॅगमध्ये, तर शुभला स्वतःची आहे क्लिअर चूक असल्याचं लक्षात येतं आणि मग तसंच टॉपिक चेंज करायचं बघत असतो. पण नव्या ऑलरेडी रागात असते, तर तसंच गाडीवरून उतरून शुभच्या जवळ येत असते. तर शुभ असं लांब लांब जात बोलतो की प्लीज नव्ह, तू शांत हो. खरंच सॉरी, मला लक्षातच नाही राहिलं ग या मॅचमुळे, सो प्लीज थांब ना. तर नव्या बोलते की एका ठिकाणी थांब नीट आणि नीट बोलू दे मला, नाहीतर खूप मार खाणार तू. देन शुभ तसंच थांबतो आणि बोलतो की हां बोल, काय झालं. तर तिकडून मुलं आवाज देत असतात की अरे शुभ, फिल्डिंग कर ना, मध्येच कुठे जात आहेस. तर नव्या फक्त रागात शुभला बघत असते आणि हेच फेस बघून शुभ त्यांना बोलतो की अरे मी नाही खेळत आहे, बाहेर जायचं आहे मला. तर ते बोलतात की 4 ओव्हर राहिले शेवटचे, सो प्लीज थांब ना ऑल शुभ. तर शुभ बोलतो की हां मी इकडे आहे बाउंड्रीवर, सो तुम्ही कंटिन्यू करा. देन नव्याला बोलतो की हां बोल ग. तर नव्या तसंच ट्रीच्या बाजूला घेऊन जाते शुभला, एका झाडाच्या बाजूला, आणि तसं सिरियस मूडमध्ये बोलते की हे बघ, मला असं तुझ्या मागे मागे करून स्वतःची इन्सल्ट करून घेण्यात कसला इंटरेस्ट नाही आहे. सो मी आता यानंतर इतके एफर्ट्स घेणार नाही आहे या रिलेशनसाठी. सो तुझं जसं वागणं राहील आता, तसंच माझंही राहील. अँड मी आता घरी जात आहे. सो तू खेळ तुझी मॅच आणि बस त्या मुलींसोबत खिकी करत. आणि मग तसंच नव्या जायला लागते. तर शुभ बोलतो की नवू प्लीज ऐक, असं नको करू ग. तर नव्या काहीही न बोलता जातच असते आणि मग गाडी काढून चालली जाते. आणि मग मॅच वगैरे झाल्यानंतर शुभ सॅड सॅड असतो. तर केवांश विचारतो की काय झालं तुला, नव्या आली होती ना, मग काय बोलली तुला. काय बोलली, खूप डेंजर बोलली. तर शुभ सांगतो त्याला बाजूला घेऊन जाऊ. तर केवांश विचारतो की मग काय ठरवलं तू, काय करायचं आहे आता. तर शुभला मनापासून असं वाटत असतं की शुभ तिला डिझर्व नाही करत, कारण ज्या प्रकारे ती एफर्ट्स घेऊन बोलते वागते, सो तेवढं मी काही नाही करत. तर तसंच केवांश विचारतो की मग पुढे काय, तुला जर ती मनापासून आवडते ना, मग तू एफर्ट्स का नाही घेत आहेस. तर शुभ सांगतो की ती माझ्यापेक्षा बेटर वन डिझर्व करते. तर हे ऐकताच किंवांश खूप जोरात ओरडून बोलतो शुभला की मूर्ख आहेस का जे फालतू बोलत आहेस, काही बोलू नको तू, कळलं ना. मी नव्याला आणि तुला वेगळं होताना नाही बघू शकत, ॲज अ बेस्ट फ्रेंड ऑफ युअर्स. हां. शुभ जाऊ दे सोड बोलतो आणि घरी चल बोलतो. देन तसंच दोघेही जायला लागतात. तर केव्हान सोडून देतो शुभला घरी आणि मग स्वतःच्या घरी जातो. सो मग शुभ चेंज करून फ्रेश होतो आणि तसंच जेवण करायला हॉलमध्ये येतो. तर शुभची मम्मा विचारतात की ती नक्की फ्रेंड होती की कोण होती. तर शुभ सांगतो की हो ग, ती कॉलेजची फ्रेंड होती, बाकी काही नाही. देन शुभ जेवण करून रूममध्ये जातो आणि फोन बघत असतो. आणि इकडे नव्या पण रूममध्ये असते, खूप सॅड असते आणि शुभच्या मेसेज कॉलचा वेट करत असते. पण शुभ नसतो करत काहीच कॉल किंवा मेसेज, कारण शुभच्या डोक्यात एकच बसलेलं असतं की नव्या बेटर डिझर्व करते. आणि मग तसं शुभ झोपी जातो दुपारी. आणि नव्या करते ऋषिताला कॉल दुपारीच. ओके. ऋषिता कॉल रिसीव्ह करून बोलते की मी ट्युशनमध्ये आहे ग, बोल ना काय झालं. तर नव्या विचारते की कसली ट्युशन ग. देन ऋषिता सांगते की एक न्यू कोर्स आहे, तोच शिकत आहे मी. तर नव्या तसं विचारते, तर नव्याची पण इच्छा होते आणि मग तसंच बोलते की मला पण करायचं आहे का, सो आता ॲडमिशन होईल का. तर ऋषिता बोलते की हो होईल ना, 3 डेज आहे लास्ट डेटला अजून, सो होऊन जाणार. तर नव्या विचारते की केव्हा येऊ मग. तर ऋषिता बोलते की 4 वाजता ये, मग सरसोबत बोलणं करून घेऊ. देन नव्या हो बोलते आणि मग तसंच आपली रूम आवरून घेते आणि रेडी होते आणि 4 वाजता निघते. आणि तेव्हा शुभ उठतो आणि आधी फोन बघतो की नव्याचे काही कॉल मेसेज आहे की काय, पण काहीच नसतात. आणि मग तसंच जाऊन फ्रेश होतो आणि हॉलमध्ये येऊन बसतो चहा प्यायला. देन नव्या पोहोचते ट्युशनमध्ये आणि नेमका त्याच वेळेत एक न्यू मुलगा पण येतो ॲडमिशनला, ज्याचं नाव असतं दिवीत. दिवीत. सो मग नव्याच्या बाजूला येऊन उभा होतो दिवीत. आणि तसंच त्याचे ओळखीचे असतात ते कोचिंगचे सर. तर त्याला बघताच विचारायला लागतात की अरे आला तू, 1 आवर आधी का नाही आला, आजच्या बॅचमध्ये बसवलं असतं तुला. तर दिवीत बोलतो की सॉरी सर, बाहेर होतो मी, तर यायला थोडं लेट झालं. हे तर माझा हाच प्लॅन होता. देन ते नव्याचे डॉक्युमेंट्स घेतात आणि तसंच ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट करतात आणि मग फीस घेतात आणि तसंच नव्याचं झालं की बाजूला थांब बोलतात. मग दिवीतचं ॲडमिशन करतात. देन दोघांना सांगतात की उद्यापासून हा टाईम असणार आहे, सो बिलकुल वेळेत यायचं. मग तसं ते दोघेही हो बोलून जातात. तर नव्या असते ऋषितासोबत आणि दिवीतला एक कॉल येतो. तर तो कॉलवर बोलत असतो बाजूला. तर ऋषिता त्याच्याकडे बघत बोलते की हा मुलगा ओळखीचा आहे, सो याच्याकडे जास्त लक्ष देतील ना आपले सर.
हां, नव्या. काय वाटतं तुला? बाय द वे दिवित, न्यू एंट्री इन स्टोरी. काहीतरी धमाकेदार ट्विस्ट येणार आहे आता. तर नव्या बघते त्याला आणि बोलते की नाही गं, असं काही नसतं. आणि मग दोघीही असंच बोलत असतात. तर इतक्यात दिवित येतो आणि बोलतो की हाय, मी दिवित. ऋषिता हँडशेक करत बोलते की हाय, मी ऋषिता. आणि तो सेम नव्याला करतो. तर नव्या जस्ट हाय, मी नव्या असं बोलते लांबूनच. आणि मग तो सांगायला लागतो की विचारायला लागतो असं जनरल. तर ऋषिता त्याला विचारते की तू सरांना कसं काय ओळखतो? तर दिवेश सांगायला लागतो की माझे पप्पा ओळखतात त्यांना, सो नेहमी त्यांचं घरी येणं जाणं चालूच असतं. आणि मग तसंच नव्या फोनकडे बघत शुभबद्दल विचार करत असते की हा अजून कॉल मेसेज नाही केला म्हणजे ह्याचं प्रेम नाही आहे. आणि मी एफर्ट्स घेत होते म्हणून इतकं तरी बोलणं असायचं, पण हा अजून एकही कॉल मेसेज नाही केलाय. हां. काही वेळाने नव्या घरी जायला आपल्या गाडीकडे येते तेव्हा दिवीत येऊन विचारतो की उद्या क्लासचा टाइम काय सांगितलं होतं सरांनी? तर नव्याला राग येतो असं कारण शोधून शोधून बोलणं बघून. तर तसंच बोलतो की मला पण लक्षात नाहीये, सो तूच जाऊन विचारून घे. तर तो बोलतो की अगं तुला पण लक्षात नाही ना, मग तू पण चल ना सोबत. तर नव्याला राग येतो आणि तसंच बोलतो की तू आपलं बघ ना, माझा कशाला विचार करत आहे. धेन तो बोलतो की अगं इतकं रागावण्यासारखं काय केलं मी? शांत होतो. उगाच रागावू नको माझ्यावर. जातो मी, ओके. आणि विचारून घेतो. देन तो चालला जातो आणि नव्या आपली गाडी काढून चालली जाते घरी. ओह माय गॉड! नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. क्या होगा अब? पार्ट 24 मध्ये बघणार आहे आपण आता परत केव्हा शुभ नव्याचं बोलणं होतं आणि दिवीत काय करेल स्टोरीमध्ये आणि ऋषिता केव्हाचे साईड रोल कशाप्रकारे दिसून येईल आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर, एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर.